हॅलो नमस्कार, मी शीतल माझ्या टू फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते। तुम्ही सर्वजण कसे आहात? मस्त आहात? आजचा दिवस तुम्हाला खूप छान आरोग्याचा दे हीच बाप्पाच्या मी प्रार्थना सर्वांना शुभ सकाळ। चला, सकाळची तर माझी सगळी कामं झालेली आहे, फक्त राहिला आता स्वयंपाक आणि देवपूजा। ती पण पहिला तर मी भांडी लावून घेते आणि भात लावणार आहे आणि चपात्या करून घेणार, मग मी देवपूजा करणार आहे। चला भांडी लावून घेते। देवपूजा पण झालेली आहे। आता मस्तपैकी मी फ्लावरची भाजी करणार आहे आणि खूप साधी आणि सिंपल भाजी करणार आहे। फ्लावर तर एक नंबर आहे, काही सुद्धा घाण नाहीये, पिवळं सुद्धा नाहीये। फ्लावर एक एक पिवळी असतात बघा, पांढरा शुभ्र फ्लावर आहे आणि खूप छान आहे। एक किडा सुद्धा नाही, काळी सुद्धा नाही, काही सुद्धा नाही। तरी पण इथं मी पाणी ठेवलेलं आहे, उकळूनच घेणार आहे मी फ्लावर। एक उकळी फक्त काढणार आहे, त्यामध्ये काय काय घालणार आहे ते दाखवते तुम्हाला। फोडणीसाठी इथं मी काय काय घेतले, कांदा, टोमॅटो, इथं आलं, लसूण, जिरा आणि कोथिंबीर। फ्लावर मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे, तरी पण मी उकळत्या पाण्यातच मी उकळून घेणार आहे फ्लावर। पाणी गरम झालेलं आहे, त्यामध्ये जरासं मीठ घालणार आहे, जराशी हळद। पाणी उकळायला लागले, यामध्ये आता फ्लावर घालायचा, स्वच्छ धुतलेला। फ्लावर काय आपल्याला शिजवून घ्यायचं नाही, फक्त एक उकळी द्यायची। हे उकळते तोपर्यंत मसाला चेचून घेते। हे बघा, अशी उकळी आणायची, फक्त शिजवायचं नाही अजिबात, फक्त एक उकळी आणायची खळाखळा। छान पैकी उकळी आलेली आहे, काढून घेते चाळणी। यातच मी फोडणी टाकणार आहे। कढई गरमच आहे, यामध्ये 2-3 चमचे तेल घेते। आपल्याला पाणी न घालता वाफेवर शिजवायचं आहे फ्लावर। मोहरीची फोडणी द्यायची, मोहरी तडतडली की जिरं घालायचं, जिरं चांगलं तडतडलं की कांदा आणि टोमॅटो घालायचं। कांदा आणि टोमॅटो छानपैकी भाजून घ्यायचं गुलाबी होईपर्यंत। कांदा आणि टोमॅटो चांगला भाजलेला आहे, छान भाजलेला आहे। यामध्ये जो मसाला केलाय तो घालायचा, चांगलं भाजून घ्यायचा मसाला पण। मसाला चांगला भाजलेला आहे, यामध्ये आता जगभराचे मसाले घालायचे। कांदा लसूण चटणी घालायचं, चवीपुरतं हळद घालायची, हिंग घालायचं, चवीपुरतं मीठ घालायचं। हा सगळा मसाला आता चांगला भाजून घ्यायचा, तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं। तेल सुटलेलं आहे, छानपैकी मसाला भाजलेला आहे। यामध्ये हे फ्लावर घालायचं, सगळं मिक्स करून घ्यायचं। मी बारीक गॅसवर ठेवणार आहे, बारीक गॅसवर ठेवायचं, झाकण लावून
शिजून घ्यायचं. 5 मिनिटात शिजते कारण आपण उकळी काढलेली असते छानपैकी. चला आता डाळीची आमटी करूया. यात 2 चमचे तेल घेणार आहे. तेल चांगलं तापलेलं आहे. डाळ बटाट्याची आमटी करणार आहे. मोहरीची फोडणी द्यायची. मोहरी तडतडली की जिरं घालायचं. कांदा 1 घेतलेला आहे. टॅमॅटो 2 घेतलेले आहेत. कांदा टॅमॅटो चांगलं भाजून घ्यायचं. मला डाळीमध्ये टॅमॅटो खूप आवडतात त्यामुळे मी जास्त टॅमॅटो घालत असते डाळीमध्ये. आणि तिखटाचा पण त्रास होत नाही आपण टॅमॅटो घातले की. कांदा आणि टॅमॅटो चांगलं भाजून घ्यायचं. आणि इकडं फ्लावर बघायचं अजून मध्ये पाणी आपल्या मनाने सुटलेलं आहे. फ्लावर खूप छान होता, मस्त होता फ्लावर. कांदा आणि टॅमॅटो लवकर भाजावं म्हणून की नाही मीठ घालते मी चवीपुरतं. मिस्टरांना मसाल्याचं काही नको होतं म्हणून साधं सिंपल मी फ्लावर केलेलं आहे. असं कधीतरी फ्लावर साधं सिंपल करून खावं. खूप छान लागते हे पण नक्की करून बघा. नुसता कांदा आणि टॅमॅटो घातला तर सुद्धा अप्रतिम लागते फ्लावर. कांदा टॅमॅटो चांगलं भाजलेला आहे. मीठ घातलं ना खूप छान भाजलं जातं कांदा आणि टॅमॅटो. विरघळतो पण टॅमॅटो लगेच घातल्यानं. यामध्ये कढीपत्ता घालायचा. छान आहे घरचाच कढीपत्ता आहे आपल्या. खूप छान वाटतं. चांगलं भाजलेलं आहे. ह्यामध्ये लसूण आणि नुसता कोथिंबीर चेचलेली घातलेली आहे. चांगलं भाजून घ्यायचं. चांगलं भाजलेला आहे मसाला. यामध्ये आता सगळी मसाले घालायचे. हळद, हिंग, कांदा लसूण, चटणी, घरची चटणी, मीठ तर आपण आधीच घातलेला आहे. आता छान हा मसाला भाजून घ्यायचा. तेल सुटेपर्यंत. आपला मसाला चांगला भाजला की नाही यात बटाटो घालायचा. पहिला बटाटो भाजून घ्यायचा मसाल्यामध्ये. डाळ घेतल्या स्वच्छ धुवून घेते. भिजत नाही घालायची डाळ. 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. बटाटो मध्ये इतकी माती होती, भरपूर माती होती बटाट्याला. आता पाणी घालायचं. तुम्हाला जेवढी आमटी करायची ना तेवढं पाणी घालायचं. 1 उकळी होते झाकण लावूया. भाजी पण झालेली आहे. खूप छान झाली भाजी आहे. बघताशी मी तोंडाला पाणी सुटलं आणि 5 मिनिटात भाजी झालेली आहे. फ्लावरची. चला आपण गॅस बंद करूया. याच्यावर झाकण ठेवायचं. बारीक गॅस करून शिजवून घेऊया. बघा भाजी पण आपली झालेली आहे. त्यावरनं कोथिंबीर घालायची. खूप छान दिसायला पण दिसते आणि चवीला पण खूप छान लागते. नक्की ट्राय करा. फ्लावरची भाजी अशी खूप साधी आणि सिंपल केलेली आहे. चला गॅस बंद करूया. आमटी पण झालेली आहे. चला इथंच व्हिडिओ एंड करते. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. सरांना बाय. तुम्हाला आमटी दाखवते कशी झाली ते.